एक अलिशान पोर्शे गाडी 150च्या स्पीडने येते आणि बाईकवर असलेल्या तरुण तरुणींना उडवते। या एका घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली। बिल्डरचा अल्पवयीन मुलगा, आमदाराचं मध्यरात्री पोलीस स्टेशनमध्ये येणं, फडणवीसांची पुण्यात एंट्री, यामुळे हे प्रकरण हाय प्रोफाईल झालंय आणि त्यावरून आता राजकारण सुद्धा रंगलंय। आमदार रवींद्र धंगेकरांनी हा मुद्दा लावून धरलाय। त्यावरूनच मुरलीधर मोहोळ त्यांना भिडले आणि दोघांमध्ये ट्विटर वॉर रंगलंय। पाहुयात या प्रकरणात दोघांनी कोणते मुद्दे मांडले आणि ते एकमेकांना काय म्हणाले। तर रवींद्र धंगेकरांनी एक ट्विट केलं, त्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा व्हिडिओ आणि पुणे अपघात प्रकरणातील FIR कॉपी दाखवण्यात आली आहे। त्यावर धंगेकर म्हणाले, काल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पुणेकरांची दिशाभूल करणाऱ्या काही बाबी समोर आल्या आहेत। घटना घडल्यानंतर पहिल्या FIR मध्ये 304चा उल्लेख नाही। अर्थात ही येरवडा पोलीस स्टेशनचे PI आणि तपास अधिकारी यांनी गुन्ह्याचे गांभीर्य कमी व्हावे यासाठी केलेली पळवाट आहे का? यासाठी कुठला आर्थिक व्यवहार झाला आहे का? विशेषतः ही FIR प्रेसला देखील व्हायरल करण्यात आली होती। पुणेकरांनी या प्रकरणात आवाज उठवल्यानंतर 304A सोबतच 304 हे कलम लावण्यात आलं। राज्याच्या गृहमंत्र्यांना पहिली FIR कॉपी बदलल्याबाबत माहिती देण्यात आली नव्हती का? की मग त्यांना माहीत असूनही ते पोलीस प्रशासन व बिल्डरला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का? असा सवाल धंगेकरांनी उपस्थित केला। आपलं पुणे शहर वाचवण्यासाठी या गोष्टीचा मुळाशी जाणं अत्यंत गरजेचं आहे। अधिकारी मंत्री तर निघून जातील, पण शहराला लागलेली कीड आमच्या पुण्याच्या पिढ्यानपिढ्या बर्बाद करण्याचं काम करेल, असे आरोप धंगेकरांनी केले आणि पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। त्यावर मुरलीधर मोहोळ यांनी उत्तर देत ट्विट केलं आणि सोबतच बाल न्याय मंडळाला दिलेल्या रिमांड कॉपीचा उल्लेख केला। मोहोळ म्हणाले की लोक तुम्हाला का नाकारतात? कारण तुमचा अभ्यास कच्चा असतो। खोटं नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी तुम्ही काहीही करू शकता। आताच्या निवडणुकीतही पुणेकरांनी ते पाहिलं आणि आता संवेदनशील प्रकरणात तेच। कोणत्याही घटनेत पोलीस ठाणे स्तरावर FIR लिहून घेतला जातो। त्यात लावलेली कलमे योग्य आहेत की नाही हे वरिष्ठ अधिकारी तपासतात आणि मग तो न्यायालयात जातो। मंगळवारीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेच सांगितलं की या प्रकरणात कलम 304 हे पहिल्यापासून लावले आहे। म्हणजे मूळ FIR दाखल करतानाच ही 19 तारखेची कॉपी तुमच्या माहितीसाठी। कलम 304 त्यात आधीपासूनच आहे। त्यामुळे साफ म्हणून भुई धोपाटणे हे धंदे सोडून द्या। पुणेकर तुम्हाला चांगलंच ओळखून आहेत, असं मुरलीधर मोहोळ हे रवींद्र धंगेकरांना उद्देशून म्हणाले। मुरलीधर मोहोळ यांनी उत्तर दिल्यानंतर रवींद्र धंगेकरांनी पुन्हा ट्विट केलं आणि मोहोळ यांच्यावर बिल्डरची बाजू घेत असल्याचा निशाणा साधला। धंगेकरांनी FIR कॉपी आणि रिमांड कॉपी ट्विट करत म्हटलं की तरी म्हटलं बिल्डरची बाजू मांडायला अजून तुम्ही कसे आला नाहीत? कदाचित अग्रवालची बाजू मांडायला वकील कमी पडले असतील, म्हणूनच तुम्ही ही जबाबदारी घेतली आहे। आता तुम्हाला FIR आणि रिमांड रिपोर्ट यातला फरक समजतो का? आमचं पहिल्या दिवसापासून हेच सांगणं आहे की FIR मध्ये 304 लावण्यात आलेला नाही। का नाही लावला? सोबत पहिली FIR कॉपी जोडतोय, नीट वाचून घ्या। इथं 2 कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत, त्यांच्या घरातली 2 कमावते लोक गेले आहेत। त्यांचे अश्रू पुसायचे सोडून तुम्ही अजूनही पोलीस आणि बिल्डरची बाजू मांडताय। पुणेकर म्हणून तुम्ही पुण्याच्या जनतेसोबत राहाल अशी माझी अपेक्षा होती, पण आतापासूनच बिल्डर आणि पोलिसांच्या चरणी आपली निष्ठा वाहत आहात। 3-4 वाजेपर्यंत पोलिसांना माहीत असताना पब चालतात, तेव्हा कुठे गेलात? गृहमंत्री तुमच्या पक्षाचे आहेत। पोलिसांनी आपलं कर्तव्य बजावलं असतं तर ही घटना घडली नसती, असं मुरलीधर मोहोळांना उत्तर देताना रवींद्र धंगेकर ट्विटवर म्हणाले। अशा प्रकारे पुणे लोकसभेचे प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे पुणे अपघात प्रकरणात पुन्हा भिडलेत। अल्पवयीन आरोपीवर लावण्यात आलेल्या कलमांवरून एकमेकांनी त्यांना सुनावलं आहे आणि दोघांनीही आपली बाजू मांडली आहे। त्यामुळे या प्रकरणात आता राजकारण रंगायला सुरुवात झाली आहे। याआधी राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांचं नाव या प्रकरणात आलं होतं। आता पुण्यातीलच 2 मोठे नेते देखील या प्रकरणात उतरलेत आणि त्यांची देखील एंट्री झाली आहे। या प्रकरणात आरोप प्रत्यारोप होणं, राजकारण होणं, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, आठवणीने सबस्क्राईब करा।